श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत गणपती बाप्पाची पूजा, आराधना आणि अभिषेक हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसे पाहता गणपती बाप्पाला विघ्ननाशक असे संबोधले जाते आणि गणपती बाप्पा हे आद्य दैवत आहे. तर गणपती बाप्पाची पूजा, आराधना आपण संकष्टीला करतो, बरोबर की नाही? तर मी तुमच्यासोबत संकल्प कसा करावा हे शेअर करणार आहे. मी हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि एक पळीत पाणी घेतलेलं आहे. प्रतिज्ञा करायची की मी या गोत्रातली स्वामी समर्थ सेवेकरी आहे आणि माझ्यावरती गणपती बाप्पाची कृपा व्हावी म्हणून मी ही पूजा करत आहे. आणि पाणी आपण गणपतीच्या जवळ सोडून द्यायचं. तुमच्या मनातील इच्छा बोलायची, संकल्प करायचा. हा भोळा भाबडा संकल्प मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे. गणपतीचा अभिषेक कसा करायचा तर 2-3 पळ्या पाणी टाकायचं आधी. त्याच्यानंतर आपण दूध, दही, तूप, मध आणि नंतर आपण साखर टाकायची आहे. आता हे टाकत असताना कोणता मंत्र म्हणायचा? जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर ते घ्यायचं, नाहीतर तुम्ही सरळ यूट्यूबवरती लावू शकता. किंवा जर हेही येत नसेल तर साधा सोपा मंत्र आहे, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः. किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगदी सोपं आहे. पण गणपती अथर्वशीर्ष जर मुलांनी म्हटलं आणि असा अभिषेक केला तर त्यांच्या शिक्षणातील अडचणी या नक्कीच दूर होतात. हा माझा अनुभवातला अनुभव आहे, म्हणून मी तुमच्यासोबत हा शेअर करत आहे. जर तुमच्या मुलांकडून जर तुम्ही अभिषेक करून घेतला तर त्यांच्या शिक्षणामध्ये कसल्याही अडचणी राहत नाहीत. गणपती बाप्पाची कृपा त्यांच्यासोबत सदैव राहते. म्हणून मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. नक्की याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. आणि त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष खूप छान पद्धतीनं स्पष्टरित्या कोणी तर 21 आवर्तनं करतं. आणि संकष्टीला आपण जर गणपती अथर्वशीर्ष गणपतीची पूजा विशेष रूपाने मांडली तर गणपतीची कृपा आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या सगळ्यांवरती राहते. हे त्रिकालबाधी सत्य आहे. तर गणपती अथर्वशीर्ष कोणता आहे? ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्व खलित ब्रह्मासि तो साक्षात मासी नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि असं म्हणत आपण अभिषेक चालू ठेवायचा. त्याच्यानंतर गळती लावायची. पूर्ण अभिषेक होईपर्यंत संतत जलधारा चालू राहिली पाहिजे. आता मी हा पंचामृताने आधी केलेला अभिषेक होता. त्याच्यानंतर मी गळती लावून त्याच्यावरती अभिषेक पात्र ठेवणार आहे. आणि गणपती अथर्वशीर्ष आपण एक वेळेस किंवा 21 वेळेस करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातल्या काही लग्नाच्या अडचणी असतील, शिक्षणाच्या अडचणी असतील, आरोग्याच्या अडचणी असतील, गणपती बाप्पा नक्की दूर करतात. आणि आत्ता तर अधिक मास चालू आहे. अधिक मासामध्ये ही केलेली सेवा अतिशय फलदायी असते. त्यामुळे नक्की येत्या 3 तारखेला येणारी अधिक महिन्यातील चतुर्थी आहे, त्या दिवशी आवर्जून अशी पूजा करा आणि गणपती बाप्पाची आराधना करायला अजिबात विसरू नका. कारण गणपती बाप्पा हा विघ्ननाशक आहे. ज्या काही आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणी आहेत गणपती बाप्पाच दूर करतात, हे सत्य आहे. आता मी सगळं स्वच्छ गणपती बाप्पाला धुतल्याच्या नंतर पुसून सुती कपड्याने घेतलं आणि एका तांदळाच्या प्लेटमध्ये गणपती बाप्पाला विराजमान करणार आहे. आता इथे ठेवल्याच्या नंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. कोणतं? सगळ्यात आधी त्यांच्यावरती हळदी कुंकू गुलाल व्हायचा. त्याच्यानंतर फुलं, दुर्वा, जर जानवे जोड असेल तर जानवं जोड ठेवायचं, वस्त्रमाळा अर्पित करायची, फुलं यथाशक्ती तुमच्याकडे जे आहे ते सर्व देवाला अर्पण करायचं. मनोभावे ही पूजा करायची आहे. जे काही असेल, लाल फुलाचा मान असतो, जर नसतील तर तुम्ही पिवळी फुलं, पांढरी फुलंही वापरू शकता, काही हरकत नाही. देव हा भावाचा भुकेलेला आहे. तुम्ही या गोष्टी करताना अजिबात मनात संकोच करायचा नाही. आणि त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. पूजा केल्याच्यानंतर मी दुर्वा अर्पण करत आहे आणि नंतर नैवेद्य ठेवायचा. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, पूजा करताना सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करूनच आपण सगळा अभिषेक हे करायचं असतं. आणि त्याच्यानंतर मी मंडळ बनवून अशा पद्धतीनं देवाला नैवेद्य दाखवत आहे. एक ग्लास भरून ठेवायचा पाण्याचा आणि आपण हा नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर सगळं हे झाल्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आरती घेत असतो. आरती करायची, देवाला मनोभावे नमस्कार करायचा
आणि देवाचा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती, माझ्या मुलांवरती सदैव राहो, सगळ्यांना सत्सद विवेक बुद्धी देवो, हीच देवाचरणी प्रार्थना करायची. आणि हो, सगळ्यात शेवटी आरती घ्यायची, कर्पूर आरती घ्यायची. ही झाली गणपतीच्या अभिषेकाची पूर्ण माहिती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईक्स बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.